शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे, त्यामुळे मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचा आवाज घुमणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या सोबत शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम आहेत। सर, खरं तर आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मात्र ठाकरेंची पण तयारी आहे, तुमची तयारी आहे, दोन्ही नेत्यांचा आवाज घुमणार आहे, काय सांगाल? नाही बघा, वर्धापन दिन म्हणजे आजच्या दिवशी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली। स्थापना का केली? मुंबईमधल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता, महाराष्ट्रामधील मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता। मला वाटतं हा मूळ मुद्दाच उद्धवजी आज विसरलेले आहेत। मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती फक्त मुंबई मधला मराठी माणूस त्यांना आठवतो, त्यांच्या पक्षाला आठवतो, परंतु स्वतः मुख्यमंत्री असताना मराठी माणसाकरता एकही निर्णय घेतला नाही। मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे, तो मुंबईच्या बाहेर जो गेला तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे, यासाठी त्यांनी कुठलेच प्रयत्न केले नाहीत। आणि म्हणून मला वाटतं आजच्या वर्धापन दिनी माननीय एकनाथ शिंदे साहेब आज गृहनिर्माण मंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी यावेळेला घोषणा केल्या होत्या की म्हाडाच्या माध्यमातून जे आपण घरं बांधतो त्याच्यामध्ये मराठी व्यक्तींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे। तसे आमचे प्रयत्न चालू आहेत। एकंदरीत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी म्हणजे शिवसेना, त्या शिवसेनेची स्थापना आज झाली होती आणि त्या मराठी माणसाच्या हिताकरिताच भविष्यामध्ये आम्ही काम केलं पाहिजे, ही शिकवण आम्हाला लहानपणापासून दिलेली आहे। काय आजचा फोकस काय असणार? आतापर्यंत आपण पाहिलं की एकनाथ शिंदेंचा फोकस हा उद्धव ठाकरे राहिला प्रत्येक भाषणामध्ये, यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे असतील की आणखी काही असणार आहे? नाही, फोकसमध्ये नेहमी मला वाटतं शिंदे साहेबांचे नेहमी हिंदुत्व आणि मराठी माणूसच राहिलेला आहे। उद्धवजींवरती ठीक आहे, बघा शेवटी विरोधक ज्यावेळेला चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे ॲलिगेशन जे आपल्यावरती करत असतं त्याला उत्तर देणं हे भाग असतं। उत्तर नाही दिलं गेलं तर एकतर्फी बातम्या चालतात आणि त्याच्यामधून गैरसमज हे तयार होत असतात। परंतु आजचा दिवस हा मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। वंदनीय बाळासाहेबांनी जर का शिवसेनेची स्थापना केली नसती तर कदाचित मराठी माणूस आज मुंबईमध्ये दिसला देखील नसता। म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व बघता मराठी माणसाला न्याय मिळवून देणं, मुंबईमधल्या मराठी माणसाला इथेच घर कसं स्वस्त दरामध्ये मिळेल, बाहेर गेलेला मुंबईमधला मराठी माणूस पुन्हा मुंबईत कसा येईल, ह्यासाठीचे प्रयत्न करणं हा मूळ उद्देश आजच्या दिवसापासून आम्ही ठेवला पाहिजे। खरं तर आज वर्धापन दिन आहे आणि काही महिन्यांवरती जे आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते, त्यातून आज काही घोषणा होतील? नाही बघा, घोषणेच्या बाबतीमध्ये तर माननीय एकनाथ शिंदे साहेबच सांगू शकतात, परंतु मला वाटतं येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईमधल्या मराठी व्यक्तींसाठी आणि हिंदुत्वाकरिता अतिशय महत्त्वाची आहे। उद्धवजी ज्या पद्धतीने काँग्रेससोबत वाटचाल करतायत, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतांवरतीच त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आलेले आहेत, त्यांच्यासोबत आता मराठी माणूस राहिलेला नाही। आणि म्हणून कुठेतरी मग राजसाहेबांना सोबत घेऊन मराठी माणूस पुन्हा आमच्यासोबत आणायचा प्रयत्न त्यांचा चालला आहे, मला वाटतं त्याला यश येईल। असंही कळतंय की राज ठाकरेंना तुमच्याकडे खेचताय, तुम्ही त्यांच्यासोबत तुमची बोलणी सुरू आहे, उदय सामंत मध्यस्थी करतायत? नाही, माझा तरी विश्वास आहे माननीय राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींसोबत जाणार नाहीत, कारण जी व्यक्ती काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्तेमध्ये येऊ पाहते, मुंबई महानगरपालिकेवरती येऊ पाहते, त्या काँग्रेससोबत राजसाहेब कधीच जाणार नाहीत। आणि जे काँग्रेसी विचार उद्धवजींनी किंवा त्यांच्या पक्षाने जे स्वीकारलेले आहेत त्यांच्यासोबत जाणं म्हणजेच राजसाहेबांनी त्यांचे विचार स्वीकारण्यासारखं होतं। आणि मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही जवळनं पाहिलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच तिसरी व्यक्ती जर का ठाकरे विचारणं जे चालते ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आहेत। म्हणून मला वाटतं अशा पद्धतीने फक्त खुर्चीकरिता काँग्रेससोबत जाण्याचं जर का जी व्यक्ती निर्णय घेते अशासोबत राजसाहेब ठाकरे जाणार नाहीत। तुमच्यासोबत येण्याची खात्री आहे? 100% आमच्यासोबत येतील असा आमचा विश्वास आहे। म्हणजे तुमच्यासोबत येतील की महायुतीसोबत, भाजपसह? नाही बघा, शेवटी आमची महायुती ते अबाधित आहे, महायुती का आमची तुटणार नाही। शिवसेना, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI देखील असेल, आम्ही एकत्र मिळूनच ही महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढणार आहोत, ह्याची घोषणा देखील आमच्या नेत्यांनी केलेली आहे। म्हणून नक्कीच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजसाहेब ठाकरे आमच्यासोबत असतील। तुम्ही मगाशी मराठीचा मुद्दा काढला, बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणूस सगळं, सध्या हिंदीवरून खूप सारे वाद सुरू आहे, तृतीय भाषावरून वाद सुरू आहे, कसं बघता याकडे? नाही बघा, आता मी देखील शाळेमध्ये हिंदी भाषा आम्ही शिकलो ना, त्याच्याने काय आमच्या मनामधलं मराठीचं महत्त्व कमी नाही झालं। मला वाटतं उगाचच एखाद्या विषयाचं राजकारण करायचं
आणि बघा, देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हिंदी भाषा बोलली गेली पाहिजे किंवा शिकली गेली पाहिजे. हा जर का देशव्यापी निर्णय असेल तर चुकीचा नाही आहे. त्याच्याने तुमच्या राज्यभाषेला धोका होतो किंवा राज्यभाषेचं महत्त्व कमी होतं असं काही नाही. शेवटी आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला किती बाळगला पाहिजे हे स्वतःला कळलं पाहिजे. आपण मराठी भाषेचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे, याबद्दल कुठलेही दुमत नाही. आणि एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आमच्या सरकारने हिंदी भाषा काही कंपल्सरी केलेली नाही आहे शाळेमध्ये. मराठी भाषा मात्र आम्ही कंपल्सरी केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषेचं महत्त्व हे आमच्याकडनं मराठी भाषेचं महत्त्व कमी झालेलं आहे असं दर्शवून स्वतःला काय म्हणतो आपण, मराठी भाषेचं मसिहा म्हणून ज्या स्वतःला बोलवून घ्यायचा प्रयत्न करतायत, अशाच्यांनी मागच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची काय परिस्थिती झाली त्याच्यासाठी त्यांनी विचार केला पाहिजे. राज ठाकरे यावरती सर्वात जास्त आग्रही आहेत. नाही बघा, राजसाहेबांची मला वाटतं स्वतः फडणवीस साहेब बोललेले आहेत, त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. त्यांना आम्ही आश्वासित देखील केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं महत्त्व कमी होणार नाही. हिंदी भाषा देशामध्ये 3 भाषा ह्या बोलल्या गेल्या पाहिजेत, त्या शिकल्या गेल्या पाहिजेत. आपली देशामध्ये सर्वात जास्त भाषा जी बोलली जाते ती हिंदी भाषा आहे, ती प्रत्येकाला आली पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मराठी भाषेचं महत्त्व त्याच्याने कमी होईल. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि खूप जोरदार टीका सोशल मीडियावरती आणि विरोधक सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. नाही बघा, त्याचं उत्तर तर मला वाटतं भरतशेठ काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याचं उत्तर देणार आहेतच. परंतु जे टीका करतायत त्यांचे नेत्यांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला होता त्यावेळेस, म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला वर्षा बंगल्यामध्ये गेले होते त्यावेळेस कोपऱ्यामध्ये लिंबू, मिरच्या, हळद आणि कुंकू हे सगळं आढळलं होतं आणि गोणीभर सगळं बाहेर काढलं होतं. ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. मग संजय राऊत साहेबांनी करायची ते अडीच वर्षापूर्वीचे ते दिवस विसरले असतील किंवा त्यांना त्याची कल्पना नसेल. परंतु मला वाटतं टीका करणं सोपं आहे. आज आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे, अर्थातच आपल्या संस्कृतीला महत्त्व आहे आणि ह्याचं महत्त्व कमी होणार नाही ह्याची काळजी आम्ही सर्वच घेत आहोत. परंतु ही टीका करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी फक्त काही व्हिडिओचा उपयोग करून घ्यायचा, त्याचं उत्तर मात्र भरतशेठ गोगावले देतील. पाहतोय आपण, आज शिवसेनेच्या वर्धापन दिन आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे दोन्ही नेते जे आहे कोणावरती तोप टाकतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. कॅमेरामन कृष्णा कापरे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.